नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एक आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 महिन्याचे पैसे ॲडव्हान्स जमा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या बुलढाणा येथील वचनस्फूर्ती सोहळ्यामध्ये घोषणा केली आहे आणि आजपासून पैसे जमा होण्याला सुद्धा सुरुवात होणार आहे, अशी अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या बुलढाणा येथील वचनस्फूर्ती सोहळ्यामध्ये बोलताना सांगितलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, ज्या अंतर्गत सर्वच महिलांना महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहे। राज्यातील महिला भगिनींच्या जीवनामध्ये सुख समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली। परंतु कालांतराने या योजनेत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे। ही योजना लवकरच बंद होईल देखील असेही म्हटले जात आहे। पण या योजनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असंही म्हटलं की ही योजना निरंतर चालू राहणार आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये भेटणारच आहे आणि महिलांच्या जीवनामध्ये सुख समाधानाचे दिवस यावेत या भावना ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी अंमलात आणलेले आहे। पण बरेच जण असेही प्रश्न करत आहे की योजना बंद होईल आणि ही योजना लवकरच बंद होईल असे बरेच म्हणत आहे। पण ही योजना बंद होणार नाही असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे, अशी त्यांनी स्वतःही ग्वाही दिली आहे आणि वक्तव्य सुद्धा केलेलं आहे। तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 महिन्याचे पैसे जमा होणार आहे, असे सुद्धा खुशखबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे। म्हणजे ॲडव्हान्स 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी सुद्धा मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा गोड बातमी मिळाली आहे। आज बँक खात्यामध्ये 3ऱ्या हप्त्याचे पैसे सुद्धा जमा होणार आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथील वचनस्फूर्ती सोहळ्यामध्ये बोलताना म्हटलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्त्याची अपडेट सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना आज पुन्हा एक गोड बातमी मिळाली आहे, कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज 3रा हप्ता जो आहे तो बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आज दुपारी 4 नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता हा जमा होणार आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी घोषणा केलेली आहे की येणाऱ्या 3 महिन्याचे ॲडव्हान्स पैसे सुद्धा देणार आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ज्या बहिणीने अर्ज केला आहे तर त्यांना एकत्रितपणे 3 महिन्याचे 4,500 रुपये हे मिळू शकते। आणि येणाऱ्या पुढे जे सण आहे तर त्या माहितीनुसार सणाचे गिफ्ट म्हणून ऑक्टोबर डिसेंबर या 3 महिन्याचे पैसे 4,500 रुपये हे 19 ऑक्टोबरच्या आतमध्ये देण्याची तयारी सरकारची आहे। म्हणजे आता जे काही सण आहे त्याचं गिफ्ट म्हणून पुढील 3 महिन्याचे पैसे ॲडव्हान्स देण्याची सुद्धा सरकारने योजना आखली आहे। तर 19 ऑक्टोबरपर्यंत 4,500 रुपये हे 3 महिन्याचे पैसे देतील, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने ही योजना आणली आहे। प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलाच्या खात्यामध्ये 1,500 रुपये हे सरकार जमा करणार आहे। या योजनेचे पहिले 2 हप्ते एका दिवशी रक्षाबंधनाच्या 2 दिवसाआधीच जमा करण्यात आले होते आणि 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सुद्धा जमा केले होते। म्हणजे ज्यावेळेस या योजनेचे 2 हप्ते जे आहे ते रक्षाबंधनाच्या 2 दिवसाआधी 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सुद्धा जमा करण्यात आलेले होते आणि जून महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती। 1 जुलैपासून प्राप्त महिलांचा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली होती आणि 14 ऑक्टोबर या दिवशी राज्यात प्राप्त महिलांना खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे त्यांना 1,500 मिळून 3,000 रुपये हे जमा करण्यात आले होते। जवळपास 1 कोटी महिलांना या 2 महिन्याचे पैसे 2 हप्त्याचे पैशाचा लाभसुद्धा मिळाला होता। तर आता 3ऱ्या हप्त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। यानुसार 19 सप्टेंबरपासून सायंकाळी 4 वाजल्यापासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये 3रा हप्ता हा जमा होणार आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे।
लाडकी बहीण योजनेच्या व्यापक आणि तयारी सुरू आहे। तर सणाच्या काळात बहिणींच्या एकाच वेळेस मोठी रक्कम देण्याची तयारी सरकारची आहे। ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही महिन्याचे पैसे 19 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी शक्यता आहे। लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक घेणार असून या निर्णयाची जाहीर करणार आहे असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे।